संग्रामपूर पंचायत समिती समोर विविध मागण्यांसाठी आज 2 ते 3 गावाचे नागरिक आलेले आहेत। माझ्या सोबत आहे ही एक महिला की जिने आतापर्यंत अनेक निवेदनं या पंचायत समितीला ग्रामपंचायतीला दिले आहेत, पण तिला न्याय मिळालेला नाही। काय सांगता येईल तुला? माझं जी जागा आहे, नाव सांग। माझं नाव आहे मंदा उत्तम कट्यार। बरं, मी हराशी मध्ये जागा घेतलेली होती, त्याची मोजणी मागितली, अजूनही मला मोजणी दिलेली नाही। माहितीचा अधिकार टाकला मी 6व्या महिन्यात, त्याचा सुद्धा मला अजून उत्तर मिळालं नाही। त्याच्यासाठी मी पंचायत समितीला सुद्धा अपील केली, तहसीलदाराला सुद्धा अपील केली आहे, पण मला अजूनही उत्तर मिळालं नाही। आणि ग्रामसेवकचं म्हणणं आहे का तू अपील कर अजूनही। बरं, मग मी अपील कुठे कुठे करायची? याच्यापेक्षा अजून कुठे जाऊ शकतो? मी एक शेतकरी काय, मी मजूर वर्ग आहे, माझ्याकडे शेती नाही, मला धावून पोट भरावं लागतं। याच्यापेक्षा मी अजून काय करणार आहे? माझ्याजवळ सर्व डॉक्युमेंट अवेलेबल आहे, तहसीलदाराच्या याच्या सकट हजर आहे, बरोबर, खरेदी सगळं। आणि नवले साहेबांचे शब्द होते का जेवढी जागा आहे खयात तेवढी देऊ शकतो आम्ही, 8 वर आहे तेवढी देऊ शकत नाही। मग मी त्यांना म्हटलं का तुम्ही जर ग्रामसेवकनं जर काम व्यवस्थित केलं असतं, 4थ्या वर्षी कधीच मोजणी आमच्या गावामध्ये आलेली नाही। नियमानं 4थ्या वर्षी ही आलेलीच पाहिजे मोजणी। एकाही ग्रामपंचायत वाल्यानं, ग्रामसेवकनं म्हणा किंवा सरपंचानं अजूनही अद्याप मोजणी आली नाही। आज माझ्या लग्नाला 25 वर्ष झाले, पण कोणताही ग्रामसेवक माझ्या घराकडे फिरून सुद्धा पाहिलं। माझ्या इथं झोपडी नसताना सुद्धा झोपडीचा मला आठवत येते। अशी समस्या हे निर्माण करून राहिली, मग आम जनतेलाच का त्रास? म्हणजे याच्यातून तुला घरकुल वगैरे घ्यायचं आहे का? घरकुल घेतलेलं आहे, अवेलेबल आहे, पण माझी खाली जागा असल्यावर मला घरपट्टीसाठी झोपडी दाखवली आहे। मला खाली जागेत देत नाही, जेवढी मोजून द्या तेवढी मोजून द्या। पंचायत समितीला काय बोलताय तुझ्याशी अधिकारी वगैरे? माझं म्हणणं आहे की एवढंच का मला तेवढी मोजून द्यावी। नवले सरांनी म्हटलं होतं का तेवढी मोजून मी देऊ शकत नाही, मी म्हटलं मला लेखी द्या। बरोबर, तर लेखी सुद्धा अद्याप दिली। एखादी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून या संबंधित महिलेवर प्रचंड अन्याय होत असल्याचं भाष्य या महिलेने इथं केलं आहे। तामगाव पंचायत समिती किंवा संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत अशी अनेक प्रकरण आहेत की ज्यामध्ये संबंधित अर्जदारांना किंवा तक्रारकर्त्यांना न्याय मिळत नाही, आणि न्याय मिळत नसल्यामुळे शेवटी आंदोलन उपोषण करण्याचा मार्ग या ठिकाणी येते। आज वर्षासारखा पाऊस सुरू असताना त्या महिला आणि सर्व लोक इथं आलेले आहेत। अशा परिस्थितीत अधिकारी सुद्धा या ठिकाणी गैरहजर असल्याचे दिसून येत आहे। कॅमेरामन रफिक सफरला दातार, साक्षीदार न्यूज, संग्राम।